नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं आधार कार्ड कोणत्या बँकला लिंक आहे, म्हणजेच बँक खात्याला लिंक आहे, ते या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती सांगणार आहे। मग ते पण घर बसल्या तुम्ही करू शकता। घर बसल्या करू शकता म्हणजेच पाहू शकता की कोणत्या बँक अकाउंट तुमचा आधार लिंक आहे की नाही। सर्वप्रथम काय करायचं, गुगलवर गेल्यानंतर माय आधार ही वेबसाईट ओपन करायची। माय आधार ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर असा विंडो ओपन येईल। असा विंडो ओपन झाल्यानंतर काय करायचं, थंबच्या खाली लॉग इन आहे, त्या लॉग इनवर क्लिक करायचं। कोणत्या या इथे लॉग इन करायचं। लॉग इन झाल्यानंतर लक्षात घ्या मी काय म्हणतो, लॉग इन झाल्यानंतर तुमचं तिथं वरती आधार कार्ड क्रमांक टाकायचा, खाली कॅप्चा टाकायचा आणि लॉग इनवर क्लिक करायचं। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला छोटासा OTP येईल, 6 अंकी OTP येईल। मोबाईलवर ज्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर एक OTP जाईल। ते OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे, फिल करायचा आणि त्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं। क्लिक झाल्यानंतर तुमच्यासमोर पूर्णपणे तुमची प्रोफाईल म्हणजेच आधारचा टोटल्स असा हा पूर्ण विंडो आहे, टोटल तुम्हाला ओपन होईल। ओपन झाल्यानंतर तिथं बघायचं बँक सेंडिंग स्टेटस, म्हणजे कोणचं हे बँक सेंडिंग स्टेटस हे चेक करायचं। तिथं तुम्हाला डिटेल्स असं दिसेल की कोणतं बँक ॲक्टिव्ह आहे का नाही, ती तुम्हाला तिथं सविस्तर दिसेल। वरती आधार कार्ड क्रमांक आहे, 2 नंबरला बँकेचं नाव आहे, 3 नंबरला ॲक्टिव्ह आहे का अनॲक्टिव्ह आहे ते चेक करायचं। आणि अनॲक्टिव्ह असेल तर कोणत्याही बँक अकाउंट ॲक्टिव्ह नाही, म्हणजे लिंक नाही। मग ते लवकर बँकेत जाऊन लिंक करून घ्यावे। म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी सरकार DBT मार्फत पैसे ट्रान्सफर करणार आहे, म्हणजे DBT म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर। ते लवकर बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्यावे। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। PN टेक्निकल इन्फो। नमस्कार।